हॅलो एव्हरीवन, आपण पिरियडिक क्लासिफिकेशन हा चॅप्टर स्टडी करतो आहे आणि त्यामधलं हे लास्ट लेक्चर आहे. आणि त्या लास्ट लेक्चरमध्ये आपण आज काय बघणार आहोत तर मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, जो आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पण याचा काही पार्ट स्टडी केलेला आहे. सो या लेक्चरमध्ये आपण परत एकदा आपल्या नोट्समध्ये काय दिलेलं आहे ते पॉईंट्स स्टडी करणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपल्या पुस्तकामध्ये जो मॉडर्न पिरियडिक टेबल आहे त्याच्यामध्ये याचा काय चेंज होतो आहे याचा पण स्टडी करणार आहोत. ओके, सो कॉन्सन्ट्रेट हिअर. बघा, मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, या ठिकाणी तुम्हाला टायटल दिलेलं दिसेल, मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. ओके, सो बघूयात आपण काय आहे. बघा, हे तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे की व्हॉट इज मेटॅलिक कॅरेक्टर अँड व्हॉट इज नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. ओके, अजून ते चांगल्या पद्धतीनं तुमचं क्लिअर होणार आहे. बघा, पहिला पॉईंट काय, फर्स्ट पॉईंट याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, द टेंडन्सी ऑफ मेटल्स. कुणाची टेंडन्सी सांगितलेली आहे, मेटलची. काय टेंडन्सी आहे, टू लूज इलेक्ट्रॉन्स. ओके, म्हणजे मेटल्स शो ऑलवेज टू लूज इलेक्ट्रॉन्स अँड इज कॉल्ड इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. बघा, म्हणजे काल आपण हे तुम्हाला नाव सांगितलेलं नाही आहे नवीन, आज तुम्हाला या ठिकाणी नवीन नाव दिसेल. पण काल आपण काय बघितलं होतं रे, हाच कन्सेप्ट कोणत्या नावाने पाहिलेला होता, दॅट इज द मेटॅलिक कॅरेक्टर. कोणता, मेटॅलिक कॅरेक्टर. समज में आ रहा है कुछ. आणि या मेटॅलिक कॅरेक्टरलाच आणखीन एक नाव असेल, नोन ॲज द इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. त्यालाच काय म्हणणार आहे आपण, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. असं का म्हणतंय काहीतरी इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी, कारण लक्षात घ्या ना, मेटल्स काय करत असतात, इलेक्ट्रॉन लूज करत असतात. आणि ज्यावेळेस हे मेटल्स इलेक्ट्रॉन लूज करतात त्यावेळेस त्यांच्यावरती कसला चार्ज तयार झालेला होता, आठवते का, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह, तर पॉझिटिव्ह चार्ज तयार झालेला होता. आणि पॉझिटिव्ह चार्ज तयार झालेला होता म्हणूनच त्याला आपण काय म्हणणार आहे, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. कसली पॉझिटिव्हिटी, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. जर का नेगेटिव्ह चार्ज फॉर्म होत असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. आणि इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ही कोण शो करणार आहे, नॉन मेटल्स शो करणार आहेत. सो बघूयात दुसरा पॉईंट, द टेंडन्सी ऑफ नॉन मेटल्स परत महत्त्वाचे आहेत या ठिकाणी, टू ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन्स. ओके, इज कॉल्ड इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, मीन्स नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. सो इन अ ग्रुप, म्हणजे ग्रुपमध्ये काय आहे, देन द इलेक्ट्रॉन्स फास्ट लूज बाय द मेटल्स. म्हणजे मेटल्सकडून ते काय केले जातात, फास्ट लूज केले जातात. हेन्स मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीजेस फ्रॉम टॉप टू बॉटम. कशामध्ये चाललेला आहे, ग्रुपमध्ये आपण विचार करतोय. आणि त्याच्या उलट काय असणार आहे, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर असणार आहे, जे काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे इन अ ग्रुप फ्रॉम टॉप टू बॉटम. लक्षात येते. हां, त्याच्यानंतर आता लक्षात घ्या, इन अ पिरियड, हे महत्त्वाचं आहे आपल्याला, कारण परीक्षेमध्ये आपल्याला याच्यावरती क्वेश्चन्स दिसणार आहेत. इन अ पिरियड मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीजेस अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीजेस. हे लक्षात ठेवा, कळते. फ्रॉम लेफ्ट टू राईट दिले तिथं, फ्रॉम लेफ्ट टू राईट, बिकॉज ॲटॉमिक रेडियस डिक्रीजेस अँड पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस इन्क्रीजेस. म्हणजे काय केलं जातं, न्यूक्लियसकडून पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो काय होतो, इन्क्रीज होत असतो. आणि त्याच्यामुळं ॲटॉमिक रेडियस पण काय होत असते, कमीच होत असते. ॲटॉमिक रेडियस डिक्रीज होते आणि जे इलेक्ट्रॉन्स लूज केले जातात ते अजिबात लूज होत नाहीत, उलट दुसऱ्याकडून इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करावे लागतात. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला दिसेल की मेटॅलिक कॅरेक्टर जे आहे ते डिक्रीज होतं पिरियडमध्ये फ्रॉम लेफ्ट टू राईट, आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर ते काय होते, इन्क्रीज होते. यातील कोणती तरी एकच गोष्ट लक्षात ठेवायची. ओके, मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीजेस तर नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीजेस, त्याच्या उलट असणार आहे. मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीजेस, हां, तर नॉन मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीजेस असं असणार आहे. हा कन्सेप्ट आपण या पद्धतीनं लक्षात ठेवणार आहोत. लक्षात येते. सो आपल्या या नोट्समध्ये बघा, जो एक पॉईंट दिलेला आहे तो आपल्या पुस्तकामधूनच आपण काय केलेला आहे, कॉपी केलेला आहे. तो आपल्याला या ठिकाणी दिसून येईल तुम्हाला की खूप महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. बघा, लक्षात येतोय का. ओके, हां, मग बघा आता हा तुम्हाला चार्ट दिसेल. ओके, हा चार्ट दिसेल तुम्हाला या ठिकाणी. हां, काय दिलेलं आहे बघा, या ठिकाणी हे लेफ्ट साईडला जे दिसत आहेत, या ठिकाणी अगोदर तुम्हाला एक झिगझॅग लाईन दाखवूयात आपण. हो का, ही काय आहे, झिगझॅग लाईन आहे. काय आहे ही, झिगझॅग लाईन आहे. ओके, हां, वेगळ्या कलरनं तुम्हाला ते शो करूयात आपण या ठिकाणी. ती काय आहे, एक प्रकारची झिगझॅग लाईन आहे. कसली लाईन आहे, झिगझॅग लाईन आहे. हां, बघूयात या ठिकाणी. बघा आता लक्षात येते तुमच्या, ही
ही काय आहे, झिगझॅग लाईन आहे, झिगझॅग लाईन आहे. आणि याच्यामध्ये हे जे तुम्हाला प्लेस केलेले दिसतील हे काय असणार आहेत रे, मेटॅलॉइड असणार आहेत. आपण बघितलं होतं पहिल्याच लेक्चरला. व्हॉट आर मेटॅलॉइड्स? मेटॅलॉइड्स मीन्स विच शोज प्रॉपर्टीज ऑफ बोथ मेटल्स ॲज वेल ॲज नॉन मेटल्स. म्हणजे ते काय करतात, मेटल आणि नॉन मेटल या दोघांच्या पण प्रॉपर्टी काय करत असतात, शो करत असतात. ओके, लक्षात येते. सो बघा आता या ठिकाणी आता लक्षात घ्या, आपण बघूयात मेटल कोणते आहेत. रेडमध्ये दाखवलेले सगळे मेटल्स आहेत एक्सेप्ट वन. ओके, इथपासून इथपर्यंत हे जे सगळेच आहेत ते सगळेच काय आहेत रे, हां मेटल्स आहेत. सगळेच काय आहेत, मेटल्स. दीज आर द ऑल मेटल्स. हे सगळे काय आहेत, मेटल्स आहेत. आणि हे जे इकडचे आहेत म्हणजे राईट साइड ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल, दीज आर द ऑल नॉन मेटल्स. हे काय आहेत, नॉन मेटल्स आहेत. समझ में आ रहा है क्या? देखो हे सगळे काय आहेत, नॉन मेटल्स आहेत. ओके, हां हे सगळे काय आहेत, नॉन मेटल्स आहेत. कलर आपण व्यवस्थित घेऊयात. हां बघा आता लक्षात येते का? बघा म्हणजे इकडं लेफ्ट साईडला आपल्याला मेटल्स दिसतील, बरोबर आहे. आणि इकडं राईट साईडला आपल्याला काय दिसतील, नॉन मेटल्स दिसतील. ओके, नॉन मेटल्स दिसतील. मग आता आपल्याला सांगता येईल बघा इथं 3 पॉईंट दिलेले आहेत. काय दिलेले आहेत, 3 पॉईंट दिलेले आहेत. ते सगळे पिरियडिक प्रॉपर्टीशी रिलेटेड आहेत. पहिलाच पॉईंट काय सांगतोय बघा, डिक्रीजिंग ॲटॉमिक रेडियस. हा जो ॲरो मार्क आहे त्याच्यावरून या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आपल्याला. डिक्रीजिंग ॲटॉमिक रेडियस बघितले आपण, बरोबर आहे. म्हणजे आपण हे पण म्हणू शकतो ॲटॉमिक साईज इज ऑल्सो डिक्रीजेस, बरोबर आहे. किंवा ॲटॉमिक रेडियस म्हणा किंवा ॲटॉमिक साईज ही काय होणार आहे, इन अ पिरियड म्हणजे या पिरियडमध्ये तुम्ही पहा किंवा या पिरियडमध्ये पहा किंवा या पिरियडमध्ये पहा, कोणत्याही पिरियडमध्ये पहा, फ्रॉम लेफ्ट टू राईट ती काय होणार आहे, डिक्रीजेस होणार आहे. काय होणार आहे, डिक्रीजेस होणार आहे. सो हा मुद्दा आपण पाहिलेला होता. त्यानंतर काय आहे, इन्क्रीजिंग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. हां इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढणार आहे. नक्कीच इकडं जात असताना इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय होणार आहे, वाढणार आहे. किंवा त्यालाच आपण काय म्हणणार आहे, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर काय होणार आहे, वाढणारच आहे. नॉन मेटॅलिक कॅरेक्टर काय होणार आहे, वाढणारच आहे. पण आता इथं जर तुम्ही विचार केला डिक्रीजिंग इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी, डिक्रीजिंग इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी म्हणजे इकडून इकडं जात असताना काय होणार आहे, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी जे आहे ते डिक्रीजेस होणार आहे. कारण इकडं मेटल्स आहेत, ह्यांच्याकडे इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी आहे, पण इकडं मात्र काय आहेत, नॉन मेटल्स आहेत. सो इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी काय होणार आहे, डिक्रीजेस होणार आहे. आणि त्यालाच आपण काय म्हणतो मग, मेटॅलिक कॅरेक्टर इज अल्सो काय होणार आहे, डिक्रीजेस होणार आहे. सो या 3 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत इन अ पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट. म्हणजे डिक्रीजिंग ॲटॉमिक रेडियस, इन्क्रीजिंग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर अँड डिक्रीजिंग इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी अँड मेटॅलिक कॅरेक्टर. या दोघांमधलं काहीतरी एकच लक्षात ठेवा आणि दुसरं जे आहे त्याच्या उलटं करायचं आहे. ओके, त्याच्या अपोजिट करायचं आहे. एकच काहीतरी लक्षात ठेवा, एकतर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी किंवा इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी लक्षात ठेवा. त्याचं काय होतंय ते लक्षात ठेवा आणि त्याच्या अपोजिट दुसरं करायचं आहे. कारण या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या काय आहेत, एकमेकांच्या अपोजिटच आहेत. त्या प्रॉपर्टीज काय आहेत, एकमेकांच्या अपोजिटच असणाऱ्या आहेत. सो एकच लक्षात ठेवा, त्याच्या अपोजिट दुसरी प्रॉपर्टी करा. या ठिकाणी बघा हा ॲरो मार्क तुम्हाला दिसेल. हा ॲरो मार्क काय दाखवतो, कशामध्ये आपण पाहायचं हे सांगतोय, तर इन अ ग्रुप फ्रॉम टॉप टू बॉटम असं आपण बघायचं, हे आपल्याला या ठिकाणी डिनोट करतंय. मग पहिलीच प्रॉपर्टी दिलेली आहे, तुमच्या हे बुकमध्ये सुद्धा आहे. ओके, हां सो पहिलं काय दिलेलं आहे, इन्क्रीजिंग ॲटॉमिक रेडियस म्हणजे टॉप टू बॉटम ॲटॉमिक रेडियस काय होत असणार आहे रे, इन्क्रीजेस होत असणार आहे. आणि दुसरं काय दिलेलं आहे, डिक्रीजिंग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय होत असणार आहे रे, इन्क्रीजिंग इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी काय होत असणार आहे, इन्क्रीज होत असणार आहे. इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी म्हणजे काय, जे चार्जेस आहेत, चार्जेस फॉर्म होत आहेत, चार्ज फॉर्म होत आहेत, ते चार्ज या ठिकाणी फॉर्म होताना आपल्याला दिसणार आहेत. म्हणजे इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी जे असणार आहे ती इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी इन्क्रीज होताना या ठिकाणी दिसणार आहे. बघा हा जो इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटीचा पॉईंट आहे आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा पॉईंट आहे, वाटलंच तर मी तुम्हाला तो अजून चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करून सांगणार आहे. कारण आपण मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टरच चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. सो हे पण आपण बघूयात काय आहे. पण आता या तुम्हाला बेसिक म्हणजे बघा इथं काय टायटल दिलेलं आहे, पिरियडिक ट्रेंड्स इन एलिमेंट्स. म्हणजे हे ट्रेंड्स आहेत आणि हे ट्रेंड्स आपल्याला चांगल्या पद्धतीनं लक्षातच राहिले पाहिजेत. आणि हे आपल्याला एक्झाममध्ये जर याच्यावरती गिव्ह सायंटिफिक रिझन असेल, काही क्वेश्चन्स विचारलेले असतील, स्टेट द ट्रू ऑर फॉल्स असे काही क्वेश्चन्स असतील, हे विचारले तर याच्यावरती आपल्याला त्याची उत्तरं नक्कीच देता आली
पाहिजेत. त्यासाठी कन्सेप्ट क्लिअर असणं खूप गरजेची गोष्ट आहे. बघा, बऱ्याच जणांना काय वाटलं असेल, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काहीतरी खूप अवघड कन्सेप्ट आहे असं काहीतरी वाटलेलं असेल. तो कन्सेप्ट पण आपण काय करूयात, सोपा करून जरा घेऊयात. ओके, हां. मग बघा आता या ठिकाणी इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हा कन्सेप्ट आपण बघूयात. इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी आणि दुसरा कन्सेप्ट कोणता आहे रे? हां, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. बघा काय आहे, तेच आहे जे मेटॅलिक कॅरेक्टरमध्ये आपण स्टडी केलेलं आहे आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टरमध्ये आपण स्टडी केलेलं आहे, तेच आहे. म्हणजे काय बघा, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी असं आपण कधी म्हणणार आहे. एक्झाम्पल या ठिकाणी आपण सोडियमचं घेऊयात, 281 त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, बरोबर आहे. हा एक इलेक्ट्रॉन लूज केला जाईल. एक इलेक्ट्रॉन लूज केला की काय होणार आहे, सोडियम फॉर्म्स पॉझिटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे त्याला आपण काय म्हणणार आहे, कॅटायन तयार होणार आहे. लक्षात येतं? हां, म्हणजे हे खूप सोपं आहे, आपण बघितलेलंच आहे मेटॅलिक कॅरेक्टरमध्ये. सो मग आता इथे या ठिकाणी कॅटायन तयार झालेला आहे. बघा, हा पॉझिटिव्ह चार्ज दिसतोय का, हा पॉझिटिव्ह चार्ज दिसतोय का. सो पॉझिटिव्हिटी, आणि तो काय आहे, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. या कन्सेप्टशी आपल्याला काय करणार, त्याला रिलेट करणार आहोत. म्हणजे इलेक्ट्रो, त्याच्यामध्ये तो काय होणार आहे, पॉझिटिव्हिटी शो करणार आहे. म्हणजे त्याच्यावरती कन्सेप्टच हा आहे मुळात, की पॉझिटिव्ह चार्ज तयार होणार आहे. आणि पॉझिटिव्ह चार्ज जर तयार होणार असेल तर त्यालाच आपण काय म्हणणार आहे, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. म्हणजे एक चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो इन्क्रीज होणार आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणतोय, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी असं म्हणतोय. आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमध्ये काय कन्सेप्ट आहे, या ठिकाणी क्लोरीनचं आपण या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लक्षात घेऊया, 287. ओके, आता हा काय करणार आहे, याच्यामधले हे 7 इलेक्ट्रॉन लूज करणार आहे का, नाही. हा 7 इलेक्ट्रॉन लूज करत नाही, तर दुसऱ्याकडूनच काय करतो, एक इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो. एक इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केला म्हणून काय होणार आहे, क्लोरीनवरती नेगेटिव्ह चार्ज तयार होणार आहे. हा नेगेटिव्ह चार्ज म्हणजेच काय असणार आहे, ॲन आयन असणार आहे. काय असणार आहे, ॲन आयन. आता हा जो नेगेटिव्ह चार्ज तयार झालेला आहे म्हणजेच काय आहे, निगेटिव्हिटी. ओके, सो कसली निगेटिव्हिटी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. आता ही जी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे हे ऑलवेज कोण शो करणार आहेत, तर दे आर शोन बाय द नॉन मेटल्स. ते कोण शो करणार आहेत, नॉन मेटल्स. आणि या ठिकाणी इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी आहे ती कोण शो करणार आहेत, मेटल्स शो करणार आहेत. कोण शो करणार आहेत, मेटल्स. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, बघा, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी असेल तर मेटल्स, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असेल तर नॉन मेटल्स. मग आता आपण काय बघितलं होतं की ग्रुपमध्ये काय होतं, बरोबर आहे. ग्रुपमध्ये काय होतं, हा आहे आपला ग्रुप असं समजा. ओके, आणि एक या ठिकाणी काय मांडूयात, अशा पद्धतीनं एक पिरियड आहे असं आपण समजून घेऊयात का, दिस इज द पिरियड. याच्यामध्ये एलिमेंट्स पण आहेत पण ते आपण आता दाखवत नाही. समथिंग कोणता पण एक हा पिरियड आहे आणि एक हा ग्रुप आहे. याच्यामध्ये बघूयात काय होतंय. बघा, लक्षात घ्या, हा ॲरो मार्क तुम्ही ऑलवेज लक्षात ठेवायचा आहे आणि इकडं हा ॲरो मार्क तुम्ही काय करायचा, लक्षात ठेवायचा आहे. काय होतंय, पण काय इन्क्रीज होत आहे आणि काय डिक्रीज होत आहे. फक्त आपण आता या ठिकाणी कन्सेप्ट कोणता बघतो, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटीचा आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा. लक्षात घ्या, इथं ग्रुपमध्ये काय होतं, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी जी आहे म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज तयार करण्याची जी टेंडन्सी आहे ती काय होत असते, वाढतच असते. काय होत असते, वाढतच असते. सो इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी इन्क्रीजेस, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी इज इन्क्रीजिंग इन अ ग्रुप फ्रॉम टॉप टू बॉटम. आता त्याच्या उलट जर इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी वाढत असेल तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीजेस. लक्षात येते, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीजेस. आता इथं लक्षात घ्या, हा पिरियड आहे खूप महत्त्वाचा. क्वेश्चन्स आपल्याला इथूनच येणार आहेत. याच्यामध्ये काय होतं बघा, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जी आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ती काय होत असते, वाढत असते. ती काय होत असते, वाढत असते. मग याच्या उलट इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी काय होणार आहे रे, हां, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. असं का होतंय, बिकॉज आपल्याला माहित आहे इकडं जर आपण विचार केला, या साईडला आपल्याला काय दिसतील रे, मेटल्स. ओके, मेटल्स आर प्लेस्ड इन द लेफ्ट साइड ऑफ द मॉडर्न पिरियोडिक टेबल. आणि या ठिकाणी जर तुम्ही ऑब्झर्व केलं, या ठिकाणी
इकडं जर तुम्ही विचार केला तर या ठिकाणी तुम्हाला काय प्लेस केलेले दिसतील, नॉन मेटल्स प्लेस केलेले दिसतील. ओके, सो आता मला सांगा मग इकडं कुणाचं कॅरेक्टर इन्क्रीज होणार आहे. आपण जर लेफ्ट साईडकडून राईट साईडकडे चाललो तर कुणाचं कॅरेक्टर इन्क्रीज होणार आहे, नॉन मेटल्सवाल्यांचं कॅरेक्टर इन्क्रीज होणार आहे. आणि नॉन मेटल्सवाल्यांकडे कोणतं कॅरेक्टर आहे, तर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचं कॅरेक्टर आहे. कोणतं कॅरेक्टर आहे, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचं कॅरेक्टर आहे. बघा हा कन्सेप्ट या पद्धतीनं आपण काय करणार आहोत, लक्षात ठेवणार आहोत. आपल्याला परीक्षेमध्ये ट्रू ऑर फॉल्ससाठी, सायंटिफिक रिझनसाठी, कंप्लीट द फॉलोविंगसाठी, ओके, किंवा सिलेक्ट द करेक्ट ऑप्शनमध्ये, किंवा 2 मार्कासाठी, यासाठी व्हेरियस टाईप्समध्ये क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत. सो आपला कन्सेप्ट क्लिअर असेल तर या गोष्टी आता आपल्याला खूपच सोप्या वाटायला लागलेल्या असतील. बघा, सो या ठिकाणी आपला चॅप्टर काय होतोय, संपतोय. पण एक्झरसाइजमध्ये काही नवीन काही क्वेश्चन्स आहेत. त्यातला एक जो क्वेश्चन आहे तो मी या ठिकाणी काय करतो, तुम्हाला समजून सांगतो. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस एक्झरसाइजचा स्टडी करणार आहात किंवा ॲक्टिव्हिटी शीट्स ज्या आहेत बोर्डच्या त्या स्टडी करणार आहात, त्यावेळेस तुम्हाला ते क्वेश्चन्स सॉल्व करत असताना अगदी सोपं गेलं पाहिजे, यासाठी थोडंसं तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगतोय. बघा, समजा तुम्हाला जर सांगितलं की एक एलिमेंट आहे, तुम्हाला जर क्वेश्चन सांगितलं असा की काय आहे, एक एलिमेंट आहे, ओके, एक एलिमेंट आहे, एक्स इज ॲन एलिमेंट. ओके, क्वेश्चन आहे समजा असा, एक्स इज ॲन एलिमेंट हॅविंग द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 282, देन आन्सर द फॉलोविंग क्वेश्चन्स. मग त्याच्यामधला जो पहिला क्वेश्चन आहे तो असा आहे की नेम इट, म्हणजे त्याचं नाव काय आहे ते सांगा. ओके, दुसरा क्वेश्चन असेल, इट इज अ मेटल ऑर नॉन मेटल, तो मेटल आहे का नॉन मेटल आहे हे सांगा. लक्षात येते. मग असे जे क्वेश्चन्स तुम्हाला दिले जाणार आहेत आणि त्याचं म्हणजे आता बघा तिसरा क्वेश्चन त्याच्यावरती काय विचारला जाईल. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तर तुम्हाला सांगितलेलं आहे, सो त्याचं नाव या ठिकाणी विचारलेलं आहे, म्हणजे नेम विचारलेलं आहे, बरोबर आहे. तो मेटल आहे का नॉन मेटल आहे हे विचारलेलं आहे. आणि त्यांनी जर समजा क्लोरीन बरोबर रिॲक्शन केली तर काय तयार होईल हे पण विचारलेलं आहे. असे जर समजा तुम्हाला क्वेश्चन्स काय विचारलेले असतील तर त्यांची उत्तर आपण कशी लिहिणार आहोत. बघा, आपल्याला आता माहीत झालेलं आहे 282 हे काउंट करणार आपण. 2 + 8 10 + 2 12 12 12 कुणाचा ॲटॉमिक नंबर आहे, कुणाचा आहे, मॅग्नेशियमचा. सो त्याचं नाव काय येणार आहे, हां या ठिकाणी त्याचं मी उत्तर लिहितोय, मॅग्नेशियम. ओके, मॅग्नेशियम. त्याच्यानंतर तो मेटल आहे का नॉन मेटल आहे, तर तो काय आहे, मेटल आहे. ओ, मेटल आहे. तुम्ही म्हणताल सर कसं काय मेटल आहे, तो नॉन मेटल का नाही, हे कसं काय तुम्ही आयडेंटिफाय केलं ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि तो क्लोरीन बरोबर ज्यावेळेस रिॲक्ट होतो म्हणजे त्याची रिॲक्शन अशा पद्धतीने असणार आहे, Mg + Cl, ओके, अँड फॉर्म्स हेअर Mg. काय तयार होणार आहे बघा, या ठिकाणी MgCl2 असं काहीतरी तयार होणार आहे. अरे बापरे, हे काय चाललेलं आहे, दिस इज कॉल्ड रिॲक्शन. याचा स्टडी जो आहे आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये, 3rd चॅप्टर जो आहे आपला केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स, याच्यामध्ये आपण त्याचा स्टडी करणार आहोत. मग आता या ठिकाणी फक्त मी तुम्हाला एक आले म्हणून हे सांगितलेलं आहे. सो बघा, आता या ठिकाणी मेटल आहे हा मी कसा आयडेंटिफाय केलेला आहे, मेटल आहे तर तो या 2 इलेक्ट्रॉनवरून मी आयडेंटिफाय केलेला आहे. कसं ते लक्षात घ्या. या ठिकाणी बघा कसं आयडेंटिफाय केलेलं आहे. हां बघा, लक्षात घ्या. समजा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं आहे त्याचं 282, हे 2 इलेक्ट्रॉन आहेत. आता जर आपण विचार करूयात मेटल्स आणि नॉन मेटलच्या बाबतीतली परिस्थिती कशी असते, मेटल्स आणि नॉन मेटलच्या बाबतीतली परिस्थिती कशी असते. तर बघा, आता आउटर मोस्ट ऑर्बिटचा आपण विचार करूयात. जर मेटल असतील, आता कोणता पण हायड्रोजन असेल तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1 असेल, सोडियम असेल तर 281 असेल, पोटॅशियम असेल तर 2881, त्याच्यानंतर मॅग्नेशियम असेल तर 282, कॅल्शियम असेल तर 2882. तुम्ही ऑब्झर्व जर केलं तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की लास्ट ऑर्बिटमधले इलेक्ट्रॉन्स पहा, लास्ट ऑर्बिटमधले इलेक्ट्रॉन्स पहा. किंवा ॲल्युमिनियम सारखा एलिमेंट तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये 283 3च इलेक्ट्रॉन. तुमच्या एक गोष्ट लक्षात आलेली असेल की हे जे मेटल्स आहेत त्या मेटल्समध्ये त्याच्या लास्ट ऑर्बिटमध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स जे असतात ते अशाच पद्धतीने असणार आहेत, 1 किंवा 2 किंवा 3 किंवा काही वेळेस 4. पण 4ची पण शक्यता कमी, कारण 4 इलेक्ट्रॉन असतील तर त्या ठिकाणी तो एक तर मेटलाइट असणार आहे किंवा काय असणार आहे, नॉन मेटल असणार आहे. पण जर त्याच्या ऑर्बिटमध्ये 1 2 3 इलेक्ट्रॉन असतील फिक्स, काय असतील 1 2 3
असे जर इलेक्ट्रॉन असतील, म्हणजे लास्ट ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे किंवा लास्ट ऑर्बिटमध्ये 2 आहेत किंवा लास्ट ऑर्बिटमध्ये 3 इलेक्ट्रॉन आहेत, अशी जर का सिच्युएशन असेल तर तो 100% काय असणार आहे, मेटल असणार आहे. आणि तो हे इलेक्ट्रॉन काय करणार आहे, लूजच करणार आहे. इलेक्ट्रॉन काय करणार आहे, लूजच करणार आहे. नॉन मेटलच्या बाबतीत काय परिस्थिती असते बघा. कार्बनचा विचार करूयात आपण. ओके, कार्बन असेल तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे, 2 4. बघा 4 इलेक्ट्रॉन आले. त्याच्यानंतर कार्बन नायट्रोजन असेल, ओके, 2 5 5 इलेक्ट्रॉन आले. ऑक्सिजन असेल तर 2 6 6 इलेक्ट्रॉन आले. फ्लोरीन असेल तर 2 7 लक्षात येते. निऑन असेल तर 2 8 लक्षात येते का बघा. हे जे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्या लास्ट ऑर्बिटमधले ते काय आहेत, 4च्या पुढचे आहेत. सगळे काय आहेत, 4च्या पुढचे आहेत. म्हणजे जर नॉन मेटल्स आहेत हे कसे आयडेंटिफाय करायचेत, जर त्याच्या लास्ट ऑर्बिटमध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 4 असतील, 5 असतील, 6 असतील, 7 असतील, 8 असतील, असे जर का इलेक्ट्रॉन, 9 तर असणारच नाही आहेत, 8 पर्यंत जर इलेक्ट्रॉन असतील तर ते काय असणार आहेत रे, नॉन मेटल्स असणार आहेत. काय असणार आहेत, ते सगळे नॉन मेटल्स असणार आहेत. समज में आ रहा है. हां, हे एक्स्ट्रा चाललंय तुम्हाला हे अंडरस्टँडिंग होण्यासाठी. समज में आ रहा है. काही जर एक्स्ट्रा क्वेश्चन्स विचारले जात असतील तर ते सोडवण्यासाठी या कन्सेप्ट फार महत्त्वाचे असणार आहेत. याच्यासाठी मी तुम्हाला हे सांगतोय. रिॲक्शनचं टेन्शन घेऊ नका, कारण रिॲक्शन हा जो पार्ट आहे सगळा आपण तो काय करणार आहे, नेक्स्ट चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहे त्याचा. ओके, सो आणखीन थोडंसं तुम्हाला हॅलोजनबद्दल सांगूयात आपण. हॅलोजन ग्रुप नंबर 17, ग्रुप नंबर 17 त्याला आपण हॅलोजन असं म्हणतो. त्याची सुरुवातच होते फ्लोरीनपासून, त्यानंतर क्लोरीन, त्याच्यानंतर बघा ब्रोमीन, त्याच्यानंतर आयोडीन, त्याच्यानंतर आस्टॅटाईन आणि काहीतरी नंतर तो आहे. ते आपल्याला महत्त्वाचे नाहीत. आपल्याला महत्त्वाचे बघा कोणते आहेत, पहिले 3 किंवा 4 पर्यंत फार तर फार. बघा आता या ठिकाणी हा आहे 17th ग्रुप ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल. आणि या सगळ्यांना आपण काय म्हणून ओळखतो रे, हॅलोजन म्हणून ओळखतो. काय म्हणून ओळखतो, हॅलोजन. आणि या सगळ्यांना यांची फॅमिली एकच आहे म्हणून यांना काय नाव आहे, हॅलोजन फॅमिली असं नाव आहे. काय नाव आहे, हॅलोजन फॅमिली. फ्लोरीन आहे, क्लोरीन आहे, ब्रोमीन आहे, आयोडीन आहे. ओके, हे कशा लक्षात ठेवायचं, फोर्स ऑफ CBI, फोर्स ऑफ CBI लक्षात येते का बघा, फोर्स ऑफ CBI इथपर्यंत, आयपर्यंत लक्षात ठेवले तरी चालते. हे सगळे हॅलोजन फॅमिलीमधले आहेत, कारण हे मेटल्स बरोबर इझिली रिॲक्ट्स होतात आणि साल्ट तयार करतात, म्हणून ते काय असतात, हॅलोजन्स असतात. काय असतात, हॅलोजन्स असतात. तर हे काय आहेत, हॅलो ग्रुपमधले आहेत. यांना हॅलो ग्रुप असं पण म्हटलं जातं. हॅलो ग्रुप काय म्हटलं जातं, हॅलो ग्रुप. ओके, हां. आता यांचा जो एक फॉर्म्युला असतो, त्यांचं जे रिप्रेझेंटेशन असतं ते असतं X2. काय असतं, X2. म्हणजे समजा हा जो फ्लोरीन असेल तर तो ऑलवेज F2 मध्ये प्रेझेंट असेल, Cl असेल तर Cl2 मध्ये प्रेझेंट असेल, Br असेल तर Br2 मध्ये प्रेझेंट असेल, Ir असेल तर I2 मध्ये प्रेझेंट असेल. अशा पद्धतीनं त्यांचं प्रेझेंटेशन असणार आहे. म्हणजे कुठं जर त्यांच्या रिॲक्शन्स आपल्याला विचारल्या गेल्या तर त्यावेळेस आपल्याला हा कन्सेप्ट महत्त्वाचा ठरणार आहे. कारण आपल्या एक्झरसाइजमध्ये असा एक क्वेश्चन पण आहे की समजा सोडियमची जी रिॲक्शन आहे, सोडियमनं समजा Cl बरोबर रिॲक्शन केली तर काय तयार होणार आहे, तर काय तयार होणार आहे, NaClच तयार होणार आहे. इथं काय होत असतं बघा, व्हॅलन्सी एक्सचेंज होत असतात. काय होत असतात, व्हॅलन्सी एक्सचेंज. आपल्याला माहिती आहे क्लोरीनची व्हॅलन्सी 1, सोडियमची पण व्हॅलन्सी 1 1 1 काय झालेलं आहे, न्यूट्रल झालेलं आहे. पण आता हे झालं पहिलं एक्झाम्पल. दुसरं एक्झाम्पल आपण घेऊयात, MgCl आणि इथं काय येणार आहे, 2 येणार आहे. कारण मॅग्नेशियमची व्हॅलन्सी किती असते, 2, ती कुणाला गेलेली आहे, क्लोरीनला. आणि क्लोरीनची किती असते, 1, ती कुणाला आलेली आहे, मॅग्नेशियमला. 1 व्हॅलन्सी असल्यानंतर लिहायची नसते, म्हणून त्याचा जो फॉर्म्युला तयार होणार आहे तो काय होणार आहे, MgCl2 तयार होणार आहे. तिसरे एक कंपाऊंड बघूयात, ॲल्युमिनियम आणि क्लोरीनची रिॲक्शन झाल्यानंतर काय तयार होईल. ॲल्युमिनियमची काय असते, व्हॅलन्सी 3 असते, क्लोरीनची किती असते, 1 असते. एक्सचेंज मी काय सांगितलं तुम्हाला, एक्सचेंज होणार आहे. आणि याच्यातून जे नवीन कंपाऊंड तयार होणार आहे ते कंपाऊंड काय तयार होणार आहे बघा, AlCl3. कारण इथं 1 असणार आहे पण तो दाखवायची गरज नाही, 1 असणार आहे पण तो दाखवायची गरज नाही. सो AlCl3 असे हे कंपाऊंड्स काय होणार आहेत, फॉर्म होणार आहेत. समज में आ रहा है, ठीक आहे. सो या पद्धतीनं आपला हा जो 10th मधला पार्ट 1 मधला जो सेकंड चॅप्टर आहे, दॅट इज द पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, या ठिकाणी हा काय होतो,
संपतोय. ओके, ठीक आहे. थँक्यू. थांबूयात.